उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. परंतु काँग्रेस पक्षाची पुणे महापालिकेसाठी नेमकी भूमिका काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण पुणे शहर काँग्रेसचे जे शहर अध्यक्ष आहेत अरविंद शिंदे त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अवघे 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तुम्ही कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार आहात? पुणे शहरामध्ये जो भ्रष्ट कारभार भारतीय जनता पक्षाने केला आहे त्याला जर रोखायचं असेल तर आम्ही एक प्रयत्न केला होता की सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावं म्हणून आम्ही सुरुवात महाविकास आघाडीमध्ये सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, पवारसाहेबांचा गट आणि काँग्रेस असं तिन्ही शिवसेना मिळून आम्ही करत होतो. पण त्यात अजितदादा पवारांची काही एंट्री झाली. पण नंतर प्रदेश काँग्रेस कमिटीने आणि AICCने असे निरोप दिले की सत्तेमध्ये जे सहभागी असतील BJP बरोबर त्यांच्याबरोबर आघाडी करता येणार नाही. त्यामुळं आता आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यामुळं शिवसेना आणि काँग्रेस म्हणून आता आम्ही कालच आमच्या सगळ्यांची वाटप आणि जागा बोलणी सगळी तयार केली. पण त्याचबरोबर सुप्रियाताईंना सुद्धा आम्ही एक विनंती केली होती की आपली मूळ जी महाविकास आघाडी आहे आपल्याला भाजपशी लढायचं असेल तर आपल्याला एकत्र राहिलं पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी तो सकारात्मक प्रतिसाद दाखवला आणि ते म्हणले की मी नुकतेच काही वंदनाताई चव्हाण आणि त्यांच्या अंकुश काकडेंशी बोलून तुम्हाला लगेच कळवते. तर त्यांचा एक सकारात्मक निरोप येतोय. त्यामुळं आता मूळ महाविकास आघाडी पवारसाहेबांची, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आणि आमची मूळ काँग्रेस हे मिळून आम्ही आता निवडणुकीला सामोरे जाण्याची पूर्ण शक्यता आहे. एका बाजूला दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकांचं सत्र सुरू आहे, गुप्त बैठका होत आहेत त्यांच्या आणि तुम्ही म्हणतायत की त्यांचा निरोप तुम्हाला येणार. नाही, विषय त्यांच्या गुप्त बैठका कुठेही झाल्या नाही. विषय त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बैठका झाल्या की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं का म्हणून. त्यांच्यात दोन मत त्यांचे विभिन्न होते. तुम्ही जर त्यांचे जर एकत्र झाले असते तर त्यांनी तशी एकत्र मिळून प्रेस घेतली असती. अजूनपर्यंत कुणीही जाहीर कुणी एकत्र आले म्हणून नाही. जाहीरपणे जर कुणी बोललं असेल तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही जी पहिली बैठक इथं 15 दिवसापूर्वी घेतली सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, तीच आमचा प्रयत्न राहणार आहे की ती कायम राहावी म्हणून. दादा, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही असं म्हणाले आहात की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत सुद्धा तुमची चर्चा सुरू आहे. मनसे पण त्यांच्यासोबत आहे. अशावेळी मनसेला तुम्ही सोबत घेणार आहात? नाही, तीच चर्चा आपल्याला सांगतोय की मूळ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एवढीच आमची महाविकास आघाडी राहणार आहे. कालच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली? कुठल्या बैठकीमध्ये? मुंबईमध्ये जी बैठक झालेली. मुंबईमध्ये आमची पार्लिमेंटरी बोर्ड बसली होती. त्यांनी सर्व 29 महानगरपालिकेच्या पार्लिमेंटरी बोर्डला जे शहरातले असतील त्यांना पाचारण केलं होतं. समन्वय समितीला पाचारण केलं होतं. त्यांच्याकडनं आढावा घेतला होता. तयारी कशी केली आहे, काय केली आघाडी संदर्भात. आणि त्यांनी मग स्पष्ट निर्देश दिले की आपल्याला आपली मूळ जी महाविकास आघाडी आहे त्याच्याबरोबर जाता येईल. आपल्याला अजितदादांच्या राष्ट्रवादीबरोबर जाता येणार नाही. हा त्यांनी तिकडनं आदेश दिल्यामुळं मग आम्ही त्या आदेशाचं पालन करत आज पुणे शहरामधली नवीन समीकरणं करत आहोत. दादा, प्रशांत जगताप जे की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. ते आता काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात. स्वागत आहे. म्हणजे तुमच्याशी चर्चा झाली का त्यांची? मला माहीत नाही. मला तर कसलीच कल्पना नाही की ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतात. मला माध्यमांकडनंच कळालं आणि प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये काल कळत होतं की ते मुंबईला येणार आहेत. आणि त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना आणि तिकडच्या नेत्यांना संपर्क साधलेला आहे. त्यांनी लोकल शहर काँग्रेसशी कोणाशी कसलीही चर्चा केलेली नाही आहे. म्हणजे लोकल शहर काँग्रेस कमिटीसोबत त्यांनी संवाद साधायला हवा होता आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर जायला हवं होतं असं वाटतं. एक संकेत तसे असतात. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या पक्षात यायचं असेल तर आपण लोकल शहर अध्यक्षांपासून तर एक आपले जे शहराचे त्या पक्षाचे नेते असतात ह्यांच्याबरोबर विचार विनिमय करून आपण एक साध्य करतो. मग तिथनं तो प्रपोजल प्रदेश काँग्रेसलाही पाठवत असतो. पण कदाचित प्रशांत जगताप मोठे नेते म्हणून त्यांनी डायरेक्ट वरनं यायचं ठरवलं असेल. असं बघतो की काँग्रेस पक्षामध्ये काही स्थानिक नेत्यांकडून त्यांना विरोध होतोय अशी चर्चा. नाही, विरोध आमचा कुणाचाही नाही आहे. प्रशांत जगतापांचं स्वागत आहे. पण माझे एक मित्र म्हणून त्यांच्यावर मी 15-20 वर्ष काम केले. त्यांच्या काम करण्याची पद्धत मला माहिती आहे. मी एक माझा मित्राचा सल्ला त्यांना दिलेला आहे. तुम्ही ज्या काँग्रेस पक्षामध्ये येत आहात त्याची आयडियोलॉजी आपल्याला मान्य आहे किंवा आपण जी आता अजितदादांना संगत घेऊ नये म्हणून राष्ट्रवादी सोडून येतात, तुम्हाला जर आयडियोलॉजी ती मान्य नव्हती म्हणून तुम्ही आमच्याकडे येत असाल तर मग तिथं अटी शर्ती नसले पाहिजे, डायरेक्ट आलं पाहिजे होतं. दुसरा विषय असा आहे की काँग्रेस पक्षामध्ये आदेशाचं पालन करण्याचे संकेत असतात, संस्कार असतात. एकदा माझं व्यक्तिगत मत काही असेल पण एकदा पक्षाने ठरवलं की आपल्याला असं नाही असं जायचं तर ती पालन करण्याची मानसिकता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि तरच आपण, नाही तर परत तोच आपला
कारण आम्हाला शहर काँग्रेसला वाईट अनुभव आहे. कुणीही आमच्याकडे लिव्ह इन लायसन्सवर 11 महिन्याच्या करारावर येऊ नये. दंगेकर हा आमचा एक वाईट अनुभव आहे. त्या अनुषंगाने जर कोणी येणार असेल तर तो आयडियॉलॉजी मान्य करून त्या विचाराशी एकनिष्ठ राहणार असेल तर त्यांनी निश्चितच स्वागत आहे. प्रशांत जगतापांनी जे आहे अटी शर्थी दिलेल्या आहेत का काँग्रेस पक्षाला, अटी शर्थीवरती प्रवेश करतात? मला माहीतच नाही. मी तुम्हाला तेच सांगितलं, आम्हाला कल्पनाच नाही की त्यांच्या काही अटी का शर्ती आहेत. जर तसं नाही आहे तर मग त्यांनी शहर काँग्रेसशी संपर्क साधला असता. पण मी परत एकदा सांगतो, आमचा त्यांना विरोध नाही, त्यांचं स्वागत आहे. माझं परत एकदा म्हणणं आहे की या काँग्रेस पक्षाचे काही संस्कार आहेत, या काँग्रेस पक्षाचे काही नियम आहेत, ते त्यांनी मान्य करावेत, एवढाच विषय. काँग्रेस पक्षाची पहिली यादी कधी जाहीर होणार? उद्या जाहीर होईल कदाचित. तुम्ही किती जागांसाठी आग्रही आहात? म्हणजे मुळामध्ये प्रश्न असा होतोय की अजूनही आघाडी का होत नाही हाच प्रश्न निर्माण होतोय, कारण 4च दिवस शिल्लक आहेत. हे बघा, यादी लवकरच उद्या जाहीर होईल. कुणाला किती सीट मिळण्यापेक्षा आम्ही किती लढवतोय आणि त्याच्यात आमचा स्ट्राईक रेट किती असतो हे महत्त्वाचं आहे. मी 100 सीटा लढवायचे आणि मी 20 निवडून आणायचे, त्यापेक्षा मी 50 लढून 25 निवडून आणेल. तर ह्या प्रत्येकाने विचार असा केला पाहिजे की आपण किती सीटा लढवतो ह्याच्यावर पक्ष नाही, तर किती निवडून येणाऱ्या सीटावर आपण किती लढतो ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. भाऊ, महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार की ठाकरेंच्या बरोबर जाणार, याचा अंतिम निर्णय कधीपर्यंत होणार? आता मी आपल्याला सांगितलं, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल, आम्ही रात्री चर्चा करून आम्ही रात्री 2:30-3 वाजेपर्यंत बसलो. आमचं सगळं फिक्स झालं. पण सकाळी परत आमच्याकडनं काही हालचाली झाल्यामुळं मग राष्ट्रवादी त्याच्यामध्ये तयार झाली आहे की नाही, आमचंही त्यांच्याबरोबर काही पटणार नाही, आपण मूळ महाविकास आघाडी म्हणूनच जाऊ. तर त्यांच्या निरोपाची वाट पाहतोय, आल्या आल्या त्यांच्यावर चर्चा करणार. होते पुणे शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे. त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशांत जगताप काँग्रेस पक्षामध्ये येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.